हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तुम्ही बघू शकताय भरपूर स्लेयर्स असलेली एकदम छान सोप्या पद्धतीने खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहे. तुम्हाला बघून कळत असेल छान अशी भरपूर लेयर्स आलेली शंकरपाळी आपण बनवलेली आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही आपण बनवलेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल छान अशी आपली शंकरपाळी झालेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने इथे परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमची शंकरपाळी छानच होणार, मस्त एकदम खमंग खुसखुशीत अशी झालेली आहे. बघू शकताय तुम्ही भरपूर लेयर्स आलेले आहेत आणि कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे. छान आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. तुम्हाला जेव्हा पण मनात येईल तेव्हा तुम्ही या पद्धतीची शंकरपाळी नक्की बनवू शकता. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघू शकताय तुम्ही एकदम अशी याला खारीप्रमाणे लेयर्स आलेले आहेत आणि छान खुसखुशीत झालेले आहेत. बघून कळत असेल, मी तुम्हाला तोडून दाखवलेली आहे. नक्की एकदा साध्या सोप्या पद्धतीने बनणारी शंकरपाळी बनवून बघा. तुम्ही पहिल्याच प्रयत्नात तुमची छान बनणार. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघू शकता मी तुम्हाला याचं परफेक्ट प्रमाण सांगते. इथे बघा, मी मैदा घेतलेला आहे. हा मैदा कपाने मोजला तर 4 कप बसतो आणि इथे मी हा 500 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. तूप घेतलेलं आहे, वितळलेलं तूप पाऊण कप तूप आहे आणि हे वजनिक प्रमाणात 140 ग्राम तूप आहे. इथे मी बघू शकताय साखर घेतलेली आहे, 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि पाणी घेतलेलं आहे. ती वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे. सर्वप्रथम एका भांड्यात तूप घालायचं, साखर घालायची, तूप त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि ह्यात फक्त आपल्याला साखर वितळवून घ्यायची आहे. याला उकळी वगैरे आणायची नाही. साखर पूर्ण वितळली की गॅस बंद करायचा आहे. इथे बघू शकताय साखर मी सतत हलवत पूर्ण वितळवून घेतलेले आहे. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे बघू शकता हे मिश्रण पूर्णपणे आपलं थंड झालेलं आहे. त्यानंतरच आपण मीठ मळून घेणार आहे. आता इथे बघा, परातीमध्ये मी हा मैदा काढून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातले की त्या पदार्थाची चव वाढते. त्यामुळे थोडंसं मी यामध्ये मीठ घालून घेते. छान टेस्ट लागते. थोडंसंच घातलेलं आहे मीठ घालून. आता हे मिश्रण थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच यावर वेलची आणि जायफळची पूड घालायची. मी इथे 1 चमचा वेलची जायफळ पूड घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिश्रणात आणि हे मीठ घातलेलं आहे हे मी मिक्स करून घेते आणि जे मिश्रण आहे ते यामध्ये थोडं थोडं करून घालायचं. थोडं थोडं करून घातलं की आपल्याला अंदाज येतो आणि त्या अंदाजाने छान पीठ मळून घ्यायचं. या पद्धतीने थोडं थोडं करत घालायचं आणि जास्त दाब देऊन पीठ मळायचं नाही. हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या शंकरपाळीला छान लेयर्स येतात. हलक्या हाताने मळून घ्यायचं हे पीठ. इथे बघू शकताय चांगलं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि आपलं एवढं मिश्रण राहिलेलं आहे, जास्त नाही राहिलं. छोटी अर्धी वाटी राहिलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनटं झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे. 15 मिनटं हे छान भिजलेलं आहे आणि इथे बघू शकताय यातला थोडंसं पीठ घेते. चपातीला घेतो त्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं. छान लेयर्स बघा पदर सुटलेले आहे त्याला. आता हे छान असं गोळा करून घ्यायचं आणि आपण लाटून घेणार आहे. इथे बघू शकताय आता हे राहिलेलं मी झाकून ठेवते. इथे बघू शकताय लाटून घेते. फक्त थोडंसं गोल करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित लाटता येतं आपल्याला. आणि या पद्धतीने मी लाटून घेते. पूर्ण आपली चपाती कशी असते त्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पोळी लाटून घ्यायची. इथे बघू शकता या पद्धतीने लाटून घेतलेलं आहे. आता हे सगळ्या साईडने याची घडी घालून घ्यायची. या पद्धतीने बघू शकताय मी घडी घालून घेते आणि घडी घालून पुन्हा आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे. म्हणजे याला या पद्धतीने जर आपण घडी घालून लाटलं ना याला छान लेयर्स पडतात. ही ट्रिक नक्की तुम्ही वापरा. इथे बघू शकताय
या पद्धतीने मी लाटून घेते आणि चौकोनी लाटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित कट करता येतं. फक्त मी साईडची थोडीशी कडा काढते कारण आपल्याला व्यवस्थित हे चिरलेलं आहे, त्यामुळं कडा फक्त साईडच्या काढायच्या. आणि छान अशा इथे शंकरपाळ्या आपण बनवून घेणार आहे. लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊन घेऊ शकता. फक्त साईडच्या कडा काढून घेते आणि छान शंकरपाळ्याच्या बनवून घेते मी. इथे बघा सुरीने ह्याला छान आकार देऊन घेते. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्या तरी तुमच्या शंकरपाळ्या छान होणार, इतक्या आपण सोप्या पद्धतीने इथे सांगितलेल्या आहेत. आणि बघा इथे या पद्धतीने छान याला मी आकार देऊन घेते. लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. मी या पद्धतीने या साईजच्या बनवते, बघू शकताय. छान याला लेयर्स पडलेले आहेत, इथे बघू शकताय. आता मी या पद्धतीने या साईडने सुद्धा कट करून घेते. बघा जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, अशा मी कट करते. तुम्हाला हव्या तशा तुम्ही कट करून घेऊ शकता. बघा एवढ्या जाड मी ठेवलेले आहेत. आता थोड्याशा मी इथे बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही सगळ्या बनवून घेऊ शकता, कारण इथे शंकरपाळी तळायला वेळ लागतो, त्यामुळे थोड्याशा तेलामध्ये टाकून त्या तळूसपर्यंत आपण दुसऱ्या बनवू शकतो. त्यामुळे मी जास्त काही बनवल्या नाहीत. तुम्ही सगळ्या बनवून नंतर तळून घेऊ शकता. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही बनवू शकता. इथे तेल आपलं हवं तसं गरम झालेलं आहे, त्यामुळे आता इथे कमी तेल गरम झालेलंच असलं पाहिजे. त्यावेळेसच आपल्याला यामध्ये शंकरपाळ्या घालून घ्यायच्या, जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या. आणि सुरुवातीला 1 मिनटं तरी अजिबात याला झाऱ्या किंवा याला लावायचं नाही चमचा. इथे 2 मिनटानंतर फक्त साईडने याला हलवून घ्यायचं, म्हणजे हे खाली चिकटत नाहीत आणि छान अशा मोकळ्या होतात आणि छान लेयर्स पडतात त्याला. मोकळ्या झाल्या की त्या एकदम, आणि गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे आणि एकदम लो फ्लेमवर मी ह्या पद्धतीने ह्या तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता याचा कलर छान, याला बिस्किटसारखा कलर आलेला आहे. मस्त छान लेयर्स पडलेले आहेत आणि एकदम छान अशा कलरवर ह्या तळून घेतलेल्या आहेत. बघू शकताय गरम आहेत आता आणि लो फ्लेमवरच तळायच्या. आणि ज्यावेळेस दुसऱ्या आपण या तळायला टाकणार असतो त्याआधी आपण तेलाचं टेम्परेचर जास्त असतं, त्यामुळे तेलाचं टेम्परेचर थोडं कमी झालं की त्यानंतरच दुसऱ्या तळायला घाला. इथे बघू शकताय दुसरी बॅच बघा या पद्धतीने तळली की थोड्याशा खालीवर करायच्या. थोडासा कलर लालसर यायला लागला की सोनेरी रंग यायला लागला की याला खालीवर करायचं, म्हणजे सगळ्या साईडने एकसारख्या तळल्या जातात. बघा इथे बघू शकताय दुसऱ्या मी खालीवर करत छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. मस्त छान शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मी काढून घेते या पण तेल नितळून. मस्त बनलेल्या आहेत बघा. या पण सगळ्या अशा तेल नितळून काढून घ्यायच्या. बघा मस्त होतात आणि छान झालेल्या आहेत. अजिबात तेलात विरघळलेल्या नाहीत आणि अजिबात कडक होत नाहीत, खुसखुशीत एकदम झालेल्या आहेत. सगळ्या याच पद्धतीने मी बनवून तळून घेते. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. तुम्ही नक्की बनवून बघा. इथे बघू शकताय छान सगळ्या शंकरपाळ्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या शंकरपाळ्यांना छान लेयर्स आलेले आहेत. बघू शकताय भरपूर लेयर्स आलेले आहेत. तुम्हाला बघून कळत असतील किती मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही जेव्हा मनात येईल तेव्हा बनवू शकता. मस्त झालेल्या आहेत. भरपूर लेयर्स, तोंडात टाकताच विरघळणारे असे आपली शंकरपाळे तयार झालेले आहे. मस्त तुम्हाला बघून कळत असेल किती छान आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. नक्की एकदा बनवून बघा, तुमच्या पण छान होणार. आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने एकदा एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अशी तुम्ही शंकरपाळी नक्की एकदा बनवून बघा, तुमच्या पण छान होतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.